एवढा पाऊस चालू होता ना, मी तर पुण्याला आल्यास इंद्रायणी नदीला एवढं पाणी आलं नव्हतं. बापरे, मी हे पाणी बघूनच एवढी शॉक झाले ना. आमचं घर काय इंद्रायणी नदीपासून जास्त लांब नाहीये. मला तर असं वाटलं आमच्याकडेच येत आहे काय काय पाणी. ह्या पोराचं काय भलतच चालू होतं. काढले कपडे, चल मला पवायला जायचे. आता याला थोडी पवायला चल म्हणलं, बाहेर पाऊस चालू येतं काहीतरी खायला बनवून देते. मग घेतली डाळबट्टी बनवायला आणि त्यासाठी लगेच एका ताटामध्ये गव्हाचं पीठ, बेसन पीठ, रवा, थोडंसं मीठ टाकलं आणि त्याला चांगलं मळून घेतलं. आपण जसं चपातीला पीठ मळतो ना, त्यापेक्षा थोडं घट्ट पीठ मळायचं. पीठ मळून झालं का लगेच त्यामधला एक उंडा तोडायचा, त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि लाटून घ्यायचं. थोडंसं लाटलं का त्याला तेल लावायचं आणि त्याची घडी करून घ्यायची. घडी करून झालं का गोल गोळा बनवून घ्यायचा. व्हिडिओ मध्ये जसं दाखवलंय तसं बनवून घ्यायचं. अशाच प्रकारे सगळे गोळे बनवून घ्यायचे. लगेच एका चाळणीला तेल लावायचं. लगेच एका कढईमध्ये पाणी ठेवायचं, त्यावर स्टँड ठेवायचं आणि चाळणीला तेल लावून त्यावर सगळे गोळे मांडून आणि 10-15 मिनिटं याला चांगली वाफ देऊन घ्यायची आणि सगळे गोळे त्यावर मांडून द्यायची. वाफ देऊन झालं का लगेच त्यांना कापून घ्यायचं. कढईमध्ये तेल ठेवायचं आणि खरपूस होईपर्यंत तळून घ्यायचं. अशाच प्रकारे सगळ्या भट्ट्या तळून घ्यायच्या. डाळबट्टी म्हणले डाळ तर येणार. त्यासाठी लगेच एक कढई घ्यायची. कढईमध्ये तेल टाकायचं. तेल गरम झालं का जिरे, मोहरी, कढीपत्ता, कुटलेला अद्रक, लसूण, खोबरं टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर हळद, टमाटर, कांदा, कोथिंबीर, मीठ आणि लाल मिरची पावडर, गरम मसाला टाकून त्याला पण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मिक्स झाल्यावर शिजलेली डाळ त्यामध्ये टाकायची आणि आपल्याला लागण तेवढं पाणी टाकायचं आणि त्याची चांगली एक उकळी काढून घ्यायची. डाळ शिजली आहे लगेच भाट्या ताटामध्ये चुरायच्या, त्यावर तूप टाकायचं आणि आता इकडे तिकडे नाही बघत बसायचं. बाहेर पाऊस चालू आहे, मस्त खायला घ्यायचं. तर तुम्ही पण अशा डाळ बाट्या एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला कमेंट करा आणि फॉलो करा. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय.